तर हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर कशा आहात तुम्ही? आय होप सर्व ठीक असाल. तर मित्रांनो, पाहू शकता माझ्या मागे आपली डेटोना 675. याचा लुक चेक करा कशी वाटते. तर आज तुम्हाला याची पूर्ण डिटेल्स देतो मी. याचा पॉस्चर कसा आहे आणि याची पॉवर किती आहे, याचा साऊंड कसा येतो. नॉर्मली सगळे म्हणतात की याच्यामध्ये एक जी विसल आहे ती H2 टाईप म्हणजे साऊंड करते. तर याच्यामध्ये तर स्टॉक एक्झॉस्टच आहे. थोडीशी घाण झाली आहे बाईक आपली, ठीक आहे, बट याला उद्या मॉर्निंगमध्ये क्लीन करेल. आणि याचा सर्व्हिसिंग कॉस्ट किती येतो मंथली, किंवा कधी आपल्याला सर्व्हिसिंग करायची आहे, आणि ऑइल कोणतं टाकायचं आहे, आणि जर ऑइल सील गेलं तर किती आपल्याला खर्च येतो. कारण की हे सगळं काम मी केलेलं आहे बाईकचं, त्यामुळे सांगत आहे तुम्हाला. दुसरी गोष्ट, याचा लुक बघून घ्या कशी वाटते आहे. खूप रिअर मशीन आहे, लवकर तुम्हाला दिसणार नाही. आणि हे आहे आपलं चॅनलचं नेम. आणि याच्यामध्ये पॉवरही तुम्हाला सांगतो किती आहे. अराऊंड हॉर्स पॉवर आहे याची टोटल काहीतरी 126 याची हॉर्स पॉवर आहे. आणि टॉप स्पीड जी आहे याची तुम्ही स्वतः कमेंट करा, याच्यामध्ये मी सांगणार नाही. आणि फर्स्ट गिअरवर ही जी जाते ना, ही जाते अराऊंड 132 फर्स्ट गिअरला जाते. टॉप स्पीड तुम्ही गुगल नका करू, डायरेक्टली कमेंट करा. मला बघायचं आहे की तुम्ही किती, म्हणजे तुम्हाला किती माहिती आहे. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची होती मला, की याचा जे पॉस्चर आहे तो खूप क्लास आहे. म्हणजे इतका ॲग्रेसिव्ह पॉस्चर आहे ना याचा, असं वाटतं भुसा वगैरे चालवत आहे. तर खूप म्हणजे क्लास मशीन आहे, रिअर मशीन आहे, आणि खूप आवडते मला. त्यामुळे मला खूप जणांनी सांगितलं की यार तुम्ही याला सेल करून टेनर वगैरे घ्या. तर ती यार टेनर, Z9 किंवा बाकी कोणत्याही बाईक्स जे आहेत मार्केटमध्ये अवेलेबल, ते आता आहेत म्हणून म्हणजे ते कुठेही भेटू शकतात. बट ही जी आहे ही डिस्कंटिन्यू झाली आहे, त्यामुळे हे भेटणं थोडंसं मुश्किल आहे. त्यामुळे मी याला सेल करत नाही. आणि याच्यामध्ये ना आपल्याकडे याचं काऊलही आहे. काऊल कमीत कमी तुम्हाला भेटून जाईल 7,500 रुपयामध्ये. आणि जर याचे जर ऑइल सील्स गेले, जे तुम्ही चेक करू शकता, हे आता नवीन टाकले होते मी, तर हे जे ऑइल सील आहेत, तर हे एक साईडचे कमीत कमी जर तुम्ही कंपनीमध्ये करण्यासाठी गेले तर तुमचे 7,500 ते 8,000 रुपये जातील. आणि याची सर्व्हिसिंग जी आहे ही तुम्हाला करायची असते अराऊंड एक 5 किंवा 6 महिन्यामध्ये एकदा. तर याची सर्व्हिसिंग कॉस्ट जी जाते ही नॉर्मली 13,000 रुपयापर्यंत जाते, ज्याच्यामध्ये ऑइल फिल्टर, ऑइल आणि बाकीच्या गोष्टी सगळं चेक वगैरे करतात ते मशीन वगैरे लावून. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जे आहे एअर फिल्टर येतो. तो एअर फिल्टर कमीत कमी याचा 10,000 ते 11,000 रुपयाचा येतो. जर तुम्ही चांगलंवाले टाकत असाल तर 10,000 ते 11,000 रुपये फक्त एअर फिल्टरला लागतात. जर जे कोण आहे ज्याला डेटोना आवडते त्याला हा व्हिडिओ शेअर करा, कारण की त्यालाही समजेल की बडे बडे खर्चे कैसे आते. ओके, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.